नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा महा टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा 2024 या परीक्षेसाठी पेपर 1 आणि पेपर 2 यासाठी महत्त्वाचे आपण 20 प्रश्न घेणार आहोत। मित्रांनो, हे सर्वच्या सर्व प्रश्न मागील वर्षी विचारण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्न आहेत। या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरण, परिसर अभ्यास, सामान्य विज्ञान, समाजशास्त्र आणि बालमानसशास्त्र या घटकावरती इम्पॉर्टंट असणारे प्रश्न पाहणार आहोत। त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम आहे, सोबतच व्हॉट्सअप चॅनल देखील आहे। दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा, म्हणजे आपल्याला डेली याच पद्धतीचे व्हिडिओज हे पाहायला मिळतील। आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे प्रत्येक दिवशी आपल्याला व्हिडिओज पाहायला मिळतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, आपला प्रश्न आहे, व्यक्तीचे परिस्थितीशी वैशिष्ट्यपूर्ण समायोजन निर्धारित करणाऱ्या तिच्या मनोशारीरिक यंत्रणेच्या गतिशील संघटनाला डॅश असे म्हणतात। या ठिकाणी आपल्याला एक इम्पॉर्टंट अशी व्याख्या घेतलेली आहे। त्यामुळे मित्रांनो, आपल्याला 3 ते 5 सेकंदामध्ये प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी टाइम देखील दिलेला आहे, त्यामध्ये आपण कमेंट करून उत्तर देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपलं रिव्हिजन देखील होत राहील। पहा, एक वेळा पहा परत, व्यक्तीचे परिस्थितीशी वैशिष्ट्यपूर्ण समायोजन निर्धारित करणाऱ्या तिच्या मनोशारीरिक यंत्रणेच्या गतिशील संघटनाला काय म्हटले जाते? तर त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 3 तर व्यक्तिमत्व त्याला म्हटलं जातं, कारण ही जी व्याख्या आहे ही व्यक्तिमत्वावरती आधारित असणारी व्याख्या आहे। ऑप्शन 3 आपलं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, खालील म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला ओळखायचा आहे। मन पहा, अति राग भीक माग या म्हणीचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे, काय असेल? तर उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 3 तर अत्यंत रागीट माणूस स्वतःचे नुकसान करून घेतो, म्हणजे त्याला आपण म्हणतो अति राग आणि भीकमाग। यामध्ये पहा, अति राग आणि भीकमाग म्हणजे अत्यंत रागीट माणूस स्वतःचे नुकसान करून घेतो। असंगाशी संग म्हणजे वाईटाशी संगत करणे, लक्षात ठेवा, वाईटांशी संगत करणे। खुशामत करणे म्हणजेच लाडी गोडी लावणे, आणि अतिशय गरिबी असणे म्हणजे 18 विश्व दारिद्र्य असणे। पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, मधु लाडू खात जाईल या वाक्याचा काळ ओळखायचा आहे। मधु लाडू खात जाईल हे जे वाक्य आहे हे कोणत्या काळाचं वाक्य आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा, ऑप्शन क्रमांक 3 तर रीती भविष्य काळाचं वाक्य आहे। यामध्ये लक्षात ठेवा, रीती भविष्य काळ काय आहे ते पहा। तर जेव्हा एखादी क्रिया भविष्य काळात सतत करण्याची कर्त्याची रीत समजते तेव्हा त्याला रीती भविष्य काळ असे म्हणतात। खात जाईल या संयुक्त क्रियापदातून आपल्याला कर्त्याची जी क्रिया आहे ही भविष्य काळामध्ये नेहमी म्हणजे सतत होण्याची जी रीत आहे ही दिसून येते, म्हणून हे जे वाक्य आहे हे रीती भविष्य काळाचं वाक्य आहे। पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। मित्रांनो, जे नोट्समध्ये तुम्हाला मी व्याख्या देत आहे ह्या खूप व्याख्या इम्पॉर्टंट असणाऱ्या व्याख्या आहेत, त्यामुळे आपल्याला हे तोंडपाठ असणं आवश्यक आहे। यानंतरचा प्रश्न आहे, अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडणाऱ्या सामुद्रधुनीचे नाव काय आहे? पहा, अंदमान समुद्र आणि जावा समुद्र यांना जोडणारी जी सामुद्रधुनी आहे तिचं नाव काय आहे? मित्रांनो, हा प्रश्न एमपीएससी ला सुद्धा विचारण्यात आला होता पहा, प्री एक्झाम साठी, आणि हा प्रश्न आपल्याला टीईटी मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता। तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 तर मलक्काची सामुद्रधुनी ही जी आहे ही अंदमान समुद्र आणि जावा समुद्र या दोघांना जोडण्याचं काम करते पहा, मलक्का सामुद्रधुनी। पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल। यानंतरचा प्रश्न आहे, पाण्याचा शीतक म्हणून वापर केला जातो याचं मुख्य कारण काय आहे? पहा, पाण्याचा शीतक म्हणून वापर केला जातो, तर याचं आपल्याला कारण विचारलं आहे। मित्रांनो, हा प्रश्न आपण यापूर्वीही घेतला होता, कारण परीक्षामध्ये हा जवळपास 2013 पासून ते 21 पर्यंत 4 वेळा विचारण्यात आलेला आहे। तर पाण्याचा शीतक म्हणून वापर केला जातो त्याचं कारण आहे की पाण्याची विशिष्ट उष्माधारकता जास्त असते, त्यामुळे याचा शीतक म्हणून वापर केला जातो। यावरती महत्त्वाचे नोट्स पहा, तर विशिष्ट उष्माधारकता म्हणजे एखाद्या द्रव्याचे एकक तापमान वाढविण्यासाठी आवश्यक असलेली जी ऊर्जा आहे तिला म्हटलं जातं पहा विशिष्ट उष्माधारकता, आणि विशिष्ट उष्माधारकता जास्त असल्यास हे द्रव्य एकक तापमान वाढवण्यासाठी जास्त ऊर्जेचे स्रोत आहे, त्यामुळे त्यांचा वापर जो आहे तो शीतक म्हणून केला जातो। ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल।
यानंतरचा प्रश्न आहे शरीरावरील जखमेच्या जागी होणारा रक्तस्राव गोठविण्याचे कार्य कोण करतो? जर आपल्याला शरीरावर एखादी जर जखम झाली असेल तर त्या जखमेतून आपल्याला नेहमी रक्त येत राहतं. तो जो रक्ताचा स्राव आहे तो गोठवण्याचं कार्य हे कोणाचं असतं? हा विज्ञानावरील महत्वाचा प्रश्न आहे आणि ते काम असतं पहा पर्याय क्रमांक 2 तर रक्तबिंबिकेचं काम असतं की शरीरावरील जी काही जखम आहे त्या जखमेतून होणारा स्राव गोठविण्याचं काम. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल रक्तबिंबिका. यानंतरचा प्रश्न आहे नवीन जन्म घेणाऱ्या अपत्यांमध्ये प्रत्येकी गुणधर्माच्या बाबतीत सरासरीकडे जाण्याचा गुणधर्म असतो. याला अनुवंशिकतेचा डॅश नियम असं म्हणतात. या ठिकाणी अनुवंशिकतेचा एक नियम दिलेला आहे. ते नियमाचं पहा काय विचारलं आहे. नवीन जन्म घेणाऱ्या अपत्यांमध्ये म्हणजे काय बालकांपैकी प्रत्येक गुणधर्माच्या बाबतीत सरासरीकडे जाण्याचा एक गुणधर्म असतो. या अनुवंशिकतेचा नियम आहे तो कोणता आहे? तर हा नियम आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 परागामित्वाचा नियम. यामध्ये पहा अनुवंशासंबंधीचे जे काही नियम आहेत यामध्ये साधर्म्याचा नियम आहे, वैविध्याचा नियम आहे आणि परागतीचा नियम आहे. त्यामध्ये पहा साधर्म्याचा नियम काय आहे तर प्रत्येक प्राणी आपल्याला शोभेल असाच अनुवंश संक्रमित करत असतो. त्यामुळे प्राण्यांची पिल्ले एकसारखी पण इतर प्राण्यांपेक्षा भिन्न किंवा वेगळी दिसून येतात. वैविध्याचा नियम काय सांगतो तर प्रत्येक व्यक्ती इतर व्यक्तीपेक्षा वेगळी आहे. आणि परागतीचा नियम काय सांगतो तर नवीन जन्म घेणाऱ्या अपत्यांमध्ये प्रत्येक गुणधर्माच्या बाबतीमध्ये सरासरीकडे जाण्याचा जो गुणधर्म आहे तो असतो. यामध्ये उदाहरण घ्यायचं झालं तर त्याची उंची असू शकते, जाडी असू शकते, रंग असू शकतो किंवा आई वडिलांसारखा तो असू शकतो. याला म्हटलं जातं परागामित्वाचा नियम. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे सहाय्यक क्रियापदाचा आधार न घेता तयार होणारा काळ म्हणजे काय आहे? पहा या ठिकाणी एक व्याख्या विचारलेली आहे. सहाय्यक क्रियापदाचा आधार न घेता जो काळ तयार होतो त्या काळाला काय म्हटलं जातं? सर्वात सोपा प्रश्न आहे. त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 3 तर साधा काळ. यामध्ये पहा काही वाक्यांमध्ये सहाय्यक क्रियापदाचा आधार न घेता क्रियापदाची जी रूपे आहेत ती वापरली जातात आणि अशा प्रकारे क्रियापदातून केवळ क्रियेचा काळ समजतो त्याला साधा काळ असे म्हणतात. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे राधानगरी व कर्नाळा हा गट प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे? पहा राधानगरी आणि कर्नाळा हा जो गट दिलेला आहे तो खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 तर राधानगरी आणि कर्नाळा हे जे आहेत हे अभयारण्य आहेत म्हणजेच हे अभयारण्याशी संबंधित आहेत. यामध्ये पहा कर्नाळा रायगडमध्ये आहे, नांदूर मधमेश्वर नाशिकमध्ये आहे, जायकवाडी छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे, माळढोक अहमदनगर आणि सोलापूरमध्ये आहे, नरनाळा अकोल्यामध्ये आहे आणि हे पक्षी अभयारण्य आहेत. यामध्ये पहा कर्नाळा, नांदूर मधमेश्वर, जायकवाडी, माळढोक, नरनाळा हे जे आहेत हे पक्षी अभयारण्य आहेत. यामध्ये पहा रेहेकुरी हे जे आहे हे देऊळगावमध्ये आहे आणि नगरमध्ये पसरलेलं आहे जे की काळबीट अभयारण्य आहे. यामध्ये नायगाव जे आहे नायगाव आणि बीड सुपे नायगाव बीड आणि सुपे म्हणजेच काय तर पुण्याचा भाग तर हा मोर म्हणजेच मयूर अभयारण्यासाठी प्रसिद्ध आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे ध्वनी प्रदूषण कायदा 2000 या अनुसार औद्योगिक परिसरातील महत्तम ध्वनी मर्यादा किती आहे? पहा महत्तम ध्वनी मर्यादा विचारली आहे. कधीच्या विचारली आहे पण आपल्याला ध्वनी प्रदूषण कायदा जो 2000 सालीचा आहे त्यानुसार औद्योगिक परिसरातील महत्तम ध्वनी मर्यादा किती आहे? तर लक्षात ठेवायचे ती आहे 75 डेसिबल एवढी. लक्षात ठेवा 75 dB म्हणजेच डेसिबल. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. या ठिकाणी अजून एक आपल्याला प्रश्न विचारला जातो की ध्वनीची तीव्रता मोजण्याचं एकक काय आहे? तर डेसिबल हे जे आहे डेसिबल हे ध्वनीचं काय मोजण्यासाठी तर एक तीव्रता मोजण्याचं एकक आहे. यानंतरचा प्रश्न आहे आपल्या मनातील पूर्वीचे अनुभव ज्यावेळी नवीन अध्ययन अनुभवाला विरोध करतात त्यावेळी त्यास डॅश असे म्हणतात. या ठिकाणी आपल्याला परत एक वेळा व्याख्या विचारलेली आहे आणि मित्रांनो ज्या काही व्याख्या आहेत ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. पहा टीईटीच्या बालमानसशास्त्राच्या दृष्टीने आपल्या मनातील पूर्वीचे अनुभव ज्यावेळी नवीन अध्ययन अनुभवाला विरोध करतात त्यावेळी त्यास काय म्हटलं जातं? तर त्यावेळी त्याला म्हटलं जातं पुरोपगामी निरोधन. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. या ठिकाणी पहा दमन जे आहे प्रतिगामी निरोधन तर याच्यासाठी आपल्याला दमन हे जे दिलेलं आहे
दमनची व्याख्या पहा. आपल्या मनात येणाऱ्या वाईट वासना विचार टाकण्याच्या कृतीला दमन म्हणतात. आणि आपल्या मनातील पूर्वीचे अनुभव ज्यावेळी नवीन अध्ययन अनुभवाला विरोध करतात त्यावेळी त्यास पुरोपगामी निरोधन असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, ठराविक संख्येने नागरिकांनी कायद्याचा प्रस्ताव दिला तर कायदे मंडळाला त्याची दखल घ्यावी लागते, त्यास डॅश असे म्हटले जाते. या ठिकाणी खूप महत्वाचा प्रश्न आहे हा देखील. तर ठराविक संख्येने नागरिकांनी कायद्याचा प्रस्ताव दिला तर कायदे मंडळाला त्याची दखल घ्यावी लागते, त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 1 तर जन उपक्रम असं त्याला म्हणतात. यामध्ये प्रत्यावहन पहा. प्रत्यावहन म्हणजे काय तर प्रतिनिधींना परत बोलाविणे. जन उपक्रम म्हणजे कायद्याचा प्रस्ताव जनतेने मांडणे. यामध्ये सार्वमत म्हणजे काय तर महत्वाच्या सार्वजनिक प्रश्नावर लोकमत आजमावून निर्णय घेणे. आणि जनपृच्छा म्हणजे काय तर कायदे मंडळाने संमत केलेल्या विधेयकावर जनतेची संमती घेणे. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या वाक्याचा प्रयोग ओळखून योग्य पर्याय निवडायचा आहे. आम्ही कळसुबाई शिखर सर केले हे वाक्य दिलेलं आहे, तर याच्या वाक्याचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर कर्मणी प्रयोग आहे. यामध्ये पहा, कर्ता बदल काय आहे? त्याने कळसुबाई शिखर सर केले. कर्म बदल काय आहे? त्याने डोंगर सर केला. आणि दिलेल्या वाक्यातील क्रियापद कर्माच्या लिंग वचनानुसार बदलते म्हणून हे कर्मणी प्रयोगाचे वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. अलंकार आपल्याला ओळखायचा आहे. वाक्य महत्वाचं आहे. आभाळागत माया तुझी आम्हावर राहू दे याचा अलंकार आपल्याला ओळखायचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 तर उपमा अलंकार आहे. लक्षात ठेवा, उपमा अलंकार काय आहे? दोन वस्तूंमधील साधर्म्य दाखवण्यासाठी सम, समान, प्रमाणे, परी, परीस, गत यासारख्या साम्यवाचक शब्दाचा वापर केल्यास उपमा अलंकार होतो. यामध्ये आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. उपमेय काय आहे? तुझी. उपमान काय आहे? आभाळ. साधारण धर्म काय आहे? माया. आणि साम्यवाचक शब्द कोणता आहे? तर गत. म्हणजेच हा जो आहे हा उपमा अलंकाराचं उदाहरण आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, शक्तिशाली विद्युत वाहक तारेतून विद्युत प्रवाह पश्चिमेकडून पूर्वेकडे जात आहे. पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा प्रभाव विचारात न घेता तारेच्या बरोबर खाली चुंबकीय क्षेत्राची दिशा डॅश असेल. हा प्रश्न देखील खूप महत्वाचा आहे. एक वेळा हा प्रश्न आपल्याला महावितरणामध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे पहा मित्रांनो, कारण हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे. शक्तिशाली विद्युत वाहक तारेतून विद्युत प्रवाह पश्चिमेकडून पूर्वेकडे जात आहे, पण पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा प्रभावाला विचारात न घेता तारेच्या बरोबर खाली चुंबकीय क्षेत्राची दिशा कोणती असेल? तर ती असेल पहा ऑप्शन क्रमांक 1 तर उत्तरेकडे त्याची दिशा असेल. यामध्ये पहा, फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम वापरण्यात आलेला आहे, म्हणजे उत्तरेकडे आपल्याला दिसून येईल. आणि या नियमानुसार तर्जनी विद्युतधारेची दिशा दर्शवते, मधले बोट चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवते आणि अंगठा वाहकाच्या गतीची दिशा दर्शवत असतो. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, शारीरिक क्रिया, हालचाल, मनात येणारे विचार, निर्माण होणाऱ्या भावना, उद्भवणाऱ्या कल्पना इत्यादी गोष्टींचा समावेश खालीलपैकी कोणत्या संज्ञेत होतो? प्रश्न मित्रांनो हा देखील आहे. यामध्ये आपल्याला एक संज्ञा विचारली आहे, कोणती आहे ती जाणून घ्या. त्यामध्ये शारीरिक क्रिया, हालचाल, मनात येणारे विचार, निर्माण होणाऱ्या भावना आणि उद्भवणाऱ्या कल्पना या गोष्टींचा समावेश कोणत्या संज्ञेत होतो? तर ती संज्ञा असते पहा, तिला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक 4 तर प्रतिचार. प्रतिचार ही जी संज्ञा आहे यामध्ये या घटकांचा समावेश होतो. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता पर्याय हा विषम समायोजनाचं वैशिष्ट्य नाही? पहा, विषम समायोजनाचं वैशिष्ट्य खालीलपैकी कोणतं नाही? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर शक्य आकांक्षा बाळगणे हे जे आहे हे विषम समायोजनाचं वैशिष्ट्य नाही. जर प्रश्न विचारला विषम समायोजनेचे वैशिष्ट्य, तर यामध्ये पहा, परिस्थितीशी जुळवून न घेणे, स्व व परिस्थिती यामध्ये सुसंवाद नसणे आणि वर्तनावर न्यूनगंडाचा पगडा असणे हे त्याचं वैशिष्ट्य आहे. यामध्ये समायोजन म्हणजे काय तर नव्या परिस्थितीशी मिळते जुळते घेणे त्याला समायोजन म्हणतात. विषम समायोजन म्हणजे काय तर नव्या परिस्थितीशी मिळते जुळते न घेणे त्याला विषम समायोजन म्हणतात. आणि वैशिष्ट्य काय आहे तर परिस्थितीशी जुळवून न घेणे, स्वपरिस्थिती यात सुसंवाद नसणे आणि वर्तनावर न्यूनगंडाचा पगडा असणे.
पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, आज सण आहे पण खिशात पैसे नाहीत, या वाक्याचा प्रकार कोणता आहे? पहा, आज सण आहे पण खिशात पैसे नाहीत या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. तर याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3. तर हे संयुक्त वाक्य आहे. संयुक्त वाक्य कशासाठी वापरलं जातं किंवा त्याची व्याख्या काय आहे? 2 किंवा अधिक केवळ वाक्य प्रधानत्व सूचक व बोधक उभयान्वयी अव्यय यांनी जोडले असतात, जे एक जोड वाक्य तयार करतात, त्याला संयुक्त वाक्य असं म्हणतात. आणि दिलेलं जे वाक्य आहे हे पण या न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्ययाने जोडलेलं आहे. या ठिकाणी पहा, आज सण आहे पण म्हणजे या ठिकाणी काय आहे? पण तर न्यूनत्वबोधक उभयान्वयी आहे आणि त्यांनी 2 वाक्य जोडलेले आहेत. आज सण आहे पण खिशात पैसे नाहीत, हे 2 वाक्य जोडण्याचं काम जे आहे पण या न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्ययाने केलेलं आहे, म्हणजेच हे संयुक्त वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, समान विचारांचे लोक काही समान उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी एकत्र येतात, त्यास डॅश असे म्हटले जाते. हा प्रश्न आपल्याला एक वेळा मित्रांनो इतिहासामध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता आणि हाच प्रश्न आपल्याला खूप महत्त्वाचा विचारण्यात आलेला आहे. पहा, बालमानसशास्त्रामध्ये सुद्धा. प्रश्न परत एक वेळा पहा, समान विचारांचे काही लोक समान उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी एकत्र येतात, त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला म्हटलं जातं पहा संघटना स्वातंत्र्य. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे, वातावरणात सोडल्या जाणाऱ्या मिथेन वायूचा प्रमुख डॅश स्रोत कोणता आहे? हा प्रश्न आपल्याला विज्ञानावर सुद्धा विचारण्यात आलेला आहे खूप वेळा आणि हा प्रश्न आपल्याला टीईटी परीक्षेमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. वातावरणात सोडल्या जाणाऱ्या मिथेन वायूचा प्रमुख डॅश स्रोत आहे आणि तो आहे म्हणजे पहा ऑप्शन क्रमांक 1. तर भाताची शेती जो आहे हा मिथेन वायूचा एक मुख्य स्रोत आहे. या ठिकाणी पहा, मिथेन वायूचा प्रमुख स्रोत म्हणून भाताची शेती जी आहे ही ओळखली जाते आणि त्याचबरोबर मिथेन वायूचा दुसरा प्रमुख स्रोत जो आहे तो दलदलीच्या प्रदेशातून बाहेर पडणारा जो वायू आहे तो त्याचा दुसरा स्रोत मानला जातो. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. हे होते मित्रांनो महत्त्वाचे 20 प्रश्न. या 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये मिळवायची असेल, मराठी नोकरी टेलिग्राम आहे त्याला जॉईन करा. त्यावरती आपण प्रत्येक व्हिडिओची जी PDF आहे ती पोस्ट करत असतो. मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.